तर आता आम्ही आप्पाची वाडीमध्ये आलेलो आहे. आप्पाची वाडीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता आम्हाला जे पहिलं मंदिर लागतं ते इथं वाडा मंदिर. तुम्ही बघू शकता आता वाडा मंदिरमध्ये किती गर्दी आहे आज. हे बघा, हे लक्ष्मी मंदिर लागतं इथे पहिला. त्यानंतर जसं आपण उंचीवर जातो टेकाडलं चढून त्यावेळेला वरती हलसिनाथ मंदिर लागते. हे बघा, गाडी लावलेली आहे आपण आता इथे. चप्पल सुद्धा आपण इथेच काढलेलं आहे. आता आत देवाला जाण्यासाठी आपण साखर कापूर घ्यायचा. साखर कापूर आहे किती? 10 रुपये. हे बघा, आज गर्दी किती असते आमोशाची आप्पाच्या वाडीमध्ये. आज आमोशा आहे त्यामुळे गर्दी खूप लय आहे गर्दी. कुठलं गाव म्हटलं? मांगूस. कुणाचं नाव? होत तुम्ही बोललं तिथलं काय? लखना बोललो आज बोललो. व्यवस्थित प्रतिकाम केलं वाड्याला. कधी आता जेवण करू. काय करतेस आता तू? डॉक्टर डॉक्टर शिकायलाच का काय? नाही चालू पेशंट बघतो. होय. मांगूर येऊ किती सोनार आहे ना मागून तिथं खाली टायगर रोड. गोरे कुठं दवाखाना टाकलायस ना? नाही, गावातच फिरतो मी. गावात बारवाडला काय बरं आता आपण हलसिनाथ मंदिरमध्ये दर्शन घेतले. आता आपण वाडा मंदिरमध्ये जायचं आहे. आता आम्ही आलेलो आहे बघा, हे वाडा मंदिरमध्ये आता आम्ही आलेलो आहे. हे बघा, आम्ही आता वाडा मंदिरमध्ये आलेलो आहे. आता देवाचं दर्शन घेतलेलं आहे आपण. आता जायचं आपण हलसिनाथ महाराजांचं जे देवांचं जे अश्व म्हणजे ते घोडं त्यांचं आहे म्हणतात, तिथं जायचं आहे आपण. बघा, हे बघा, हे देवांचं घोडं. वाडा मंदिरमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण आलेला आहे घुमट मंदिरमध्ये आलेला आहे आपण.
तर मित्रांनो, आता आपण हालसीनाथ मंदिर नंतर आपण वाडा मंदिर आणि घुमट मंदिरमध्ये दर्शन घेतलेलं आहे. तर आता आपण आप्पाजीवाडीमधील गावाबाहेर एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. ते मंदिर इथे आहे बघा. इथे हे बघा, हेच ते मंदिर आहे. तर आजचा व्लॉग इथेच मित्रांनो संपतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगून व्हिडिओला लाईक करा.